22 एप्रिल 2025ला भारताचं नंदनवन, पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ज्या जम्मू काश्मीरची ओळख आहे, त्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरामध्ये पाकिस्तानकडून भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातीलही 6 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर पुण्यातल्या सुद्धा 2 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतानं आता पाकिस्तानला करारा जबाब देत ऑपरेशन सिंदूर सुरू केलेलं आहे. या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये तब्बल 50 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आलेत. या सगळ्यावर खबरदारीचा उपाय म्हणून भारतामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर 27 ठिकाणची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. आणि या ठिकाणी आता पुण्यामध्ये देखील यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्टवर आल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे आहे, या ठिकाणी सुद्धा सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये नेहमी भाविक भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दंगल नियंत्रण वाहन जे आहे ते देखील या मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पंजाब असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणच्या या राज्यांमधल्या शाळा महाविद्यालये देखील बंद करण्यात आली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर पाकिस्तानकडून कुठलाही भ्याड कृती केली जाऊ नये. जरी केली तरी आपले भारतीय सैन्य दल जे आहे, आपलं सैन्य जे आहे ते पाकिस्तानचे सगळे मनसुबे उधळून लावताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खबरदारी, सुरक्षिततेची काळजी जी आहे ती बाळगली जाते. आणि या दृष्टिकोनातून आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेर देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. पुण्यातून तब्बल 5 ठिकाणी जाणाऱ्या एअर फ्लाईट देखील ज्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर संबंधित सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या तैनात करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दृष्टिकोनातून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर देखील व्यवस्था जी आहे, सुरक्षा व्यवस्था जी आहे ती खऱ्या अर्थाने तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.